आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकार विरोधात पवार गटाचं अनोखं आंदोलन। जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावर बसून आंदोलन केलंय। आव्हाडांच्या टीकेवर भाजपनं प्रत्युत्तर दिलंय। बंगालचं इलेक्शन होईस तर चूप बसले, त्याच्यानंतर सर्व नाटक सुरू झालेलं आहे। स्वतः परदेशी फिरायचं आणि लोकांनी इथे उपाशी राहायचं। एक प्रसिद्ध घोषणा आहे, वारे मोदी तेरा खेल, सस्ता सस्ती दारू महंगा तेल। आज तेलाचे भाव गगनाला भिडलेत, काय नाही फरक पडत। इथे एकेका मंत्र्याच्या मागे 60-60 गाड्या फिरतायत। सगळा तमाशा करून टाकला देशाचा। नशीब ते घोड्यावर बसलेत, गाढवावर बसले नाहीत ते, नाही तर आणखी काय असेल, ओझं व्हायचं काम असतं तर ते गाढवावर बसून प्रतिकात्मक केलं असेल। हे सगळे नौटंकी आहे। यामध्ये आपण त्या ठिकाणी आज देशाच्या अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी संभाव्य काही निर्णय ज्यावेळी घ्यावे लागतात धाडसी, त्या पद्धतीनं पंतप्रधानांनी आवाहन केलंय। आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण केलं पाहिजे असं नाही आहे। शेवटी देश महत्त्वाचा आहे, देशाची इकॉनॉमी महत्त्वाची आहे। त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी नौटंकी त्या ठिकाणी बंद करावी। आणि मला वाटतं घोड्यावरच यायचं, त्यांनी रोज घोड्यावर यावं। आणि त्यांनी गाढवावर प्रवास केला तरी आश्चर्य वाटाय नको, कारण जितेंद्र आव्हाड काही करू शकतील।